सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा शक्ती जागर यात्रा व कॉफी विथ इन्फ्लुएन्सर संवाद मेळावा संपन्न. सिंधुदुर्ग जिल्हा कणकवली तालुका येथे 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रहार भवन कणकवली भारतीय जनता युवा मोर्चा सिंधुदुर्ग यांच्या वतीने युवा शक्ती जागर यात्रा सिंधुदुर्गचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सिंधुदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला व इतर भागात दौरा केला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉफी विथ इन्फ्लुएन्सर संवाद मेळावा रॉक गार्डन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध युट्यूबर लारा मयेकर, प्रसिद्ध युट्यूबर लक्ष्मीकांत कांबळे व इतर इन्फ्लुएन्सर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स यांच्याशी संवाद साधत त्यांचे समस्या जाणून घेतले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. मी ह्या संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये फिरत असताना सुद्धा अनेक सन्मान्य नेते मंडळींची भेट घेतली. त्याचबरोबर प्रामुख्याने आमच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. आमचा प्रयत्न हा फक्त शासकीय जिल्हे नाही परंतु तालुका वाईज पर्यंत मी प्रत्येक युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि एकत्रित युवा शक्तीचं आणि एक जागर यात्रा म्हणून ह्या संपूर्ण संघटन बांधणी आम्हाला करायची आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीने आजचा हा पहिला टप्पा आमचा झाला खूप यशस्वीपणे झाला असं मी म्हणेन.
खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स सर्व जिल्ह्यातून आम्हाला मिळालेला आहे. आमची संपूर्ण युवा मोर्चाची टीम सुद्धा खूप ताकदीने काम करणारी आहे आणि त्या बाबतीत मला फार आनंद आणि अभिमान आहे. साहेब, आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावर पण भेट दिला, काही अन्य ठिकाणी पण भेट दिली, काय सांगाल त्याबद्दल? आम्ही ह्या संपूर्ण दौऱ्याची रचना करत असताना सुद्धा फक्त राजकीय विषय नाही तर युवकांना भावणारे प्रत्येक विषयामध्ये हात घालून त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी हे वारंवार सांगत आलेलो आहे, युवा मोर्चा ह्या सर्व क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी सक्षम आहे किंवा तो व्यासपीठच त्यासाठी बनलेला आहे. आणि म्हणूनच आज आम्ही किल्ल्यावरती तर जाऊनच आलो, आम्ही राजकोटवरती पण जाऊन आलो आणि इथं सुद्धा आज ह्या गार्डन मध्ये, रॉक गार्डन मध्ये आम्ही इन्फ्लुएन्सर्स बरोबर किंवा कॉन्टेंट क्रिएटर्स बरोबर संवाद साधला. कारण ह्यांचे सुद्धा प्रश्न आहेत, ह्यांचे सुद्धा प्रश्न आम्हाला शासनापर्यंत पोहोचवायचे आहेत, सोडवून द्यायचे आहेत. त्यामुळे एकत्रित सर्व दृष्टीने विचार करून आम्ही या संपूर्ण दौऱ्याची रचना केली. साहेब, कोकण आणि राणे एक वेगळं नातं आहे. विकासाच्या दृष्टीने कोकणात जो विकास झालेला आहे तो राणे या साहेबांच्या माध्यमातून झालाय. त्यांच्यासोबत पण आपली चर्चा झाली, त्यांना आपण भेटला आहात. कसं काय विकासाचं त्यांचं विजन आहे आणि आपल्याला काय वाटतं? मी खास करून नितेश राणे साहेबांचं खरंच मनापासून आभार मानेन. कारण खूप चांगलं मार्गदर्शन एका मोठ्या भावासारखं ते मला वारंवार आजपर्यंत करत आलेले आहेत. आज सुद्धा आम्ही जेव्हा त्यांची भेट घेतली आणि काल सुद्धा आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो, त्यामध्ये ते युवकांना इतक्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. कारण कालच एक कार्यक्रम जो त्यांनी आयोजित केला होता त्यामध्ये जवळजवळ 50 युवकांची टीम त्या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन करत होते आणि ते खूप मनापासनं सुद्धा नितेश राणे साहेबांकडं म्हणजे आभार व्यक्त करत होते. कारण त्या व्यासपीठावरती काम करण्याची संधी युवकांना ते मोठ्या प्रमाणात देतात. त्यामुळे स्वतः ते युवा असल्यामुळं खूप युवक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. खूप होल्ड मोठा त्यांचा आता या संपूर्ण जिल्ह्यावरती आलेला आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्यासारखेच काही गुण आमच्या सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यावे, ज्या माध्यमातून आम्ही यशस्वीपणे आमचा संपूर्ण कार्यकाल पार पाडू शकू. परत केव्हा दौरा असेल किंवा कसं नियोजन असेल, काय सांगा? आमचा आता तरी पुढं पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा दौरा होईल. हा एकदा पूर्ण दौरा संपला की आम्ही संपूर्ण युवा मोर्चाच्या पूर्ण राज्याच्या टीमला वर्षभराचे कार्यक्रम आमचे नियोजित झालेले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना काही ना काही असे नवीन कार्यक्रम, नवीन उपक्रम दिले जातील, ज्याच्या माध्यमातून युवा पिढी त्या युवा मोर्चाकडे आमच्या आकर्षित होईल. आणि हा संपूर्ण दौरा झाला की मग मी अनेक वेळा परत तिथून पुढे रेग्युलरली कोकण दौरे पण माझे चालूच राहतील. कोकण कसं वाटलं, सिंधुदुर्ग कसं वाटलं, शेवटचं काय? कोकण फारच सुंदर आहे. इथले लोक फार चांगले आहेत, निसर्ग फार सुंदर आहे, जेवण सुद्धा फार छान आहे आणि एकंदरीत माझा हा अनुभव कोकणातला जो राहिलेला आहे, मला अजिबात असं नाही वाटत की मी आयुष्यभर हा अनुभव विसरू शकेन. आणि त्याचं पूर्ण श्रेय ही मी माझ्या संपूर्ण युवा मोर्चाच्या टीमला देतो. आज रॉक गार्डन मध्ये कॉफी विथ इन्फ्लुएन्सर हा एक भव्य दिव्य कार्यक्रम कृष्णराज महाडिक यांच्या समवेत संपन्न झाला. या कार्यक्रमाबद्दल आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिएटर्स यांनी त्यांच्याशी भेट घेतली कार्यक्रमादरम्यान. तर थोडक्यात त्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच आज जो रॉक गार्डन येथे कार्यक्रम संपन्न झाला, कॉफी विथ इन्फ्लुएन्सर, मुळात या कार्यक्रमाला आम्हाला समोरून इन्व्हाइट केलेलं ते माननीय श्री कृष्णराज महाडिक सर, जे आता युवा प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्या अगोदर ते कॉन्टेंट क्रिएटर आहेत आणि युट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, या सगळ्या प्लॅटफॉर्मवर ते सक्रिय आहेत.
त्यांची स्वतःची इच्छा होती की कोकणामध्ये जे कॉन्टेंट क्रिएटर काम करतात, स्पेशली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा मालवण तालुक्यामध्ये जे इन्फ्लुएन्सर काम करतात, तर त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचे काय प्रश्न आहेत, हे त्यांना मुळात समजून घ्यायचे होते. आणि म्हणून त्यांनी आज आम्हाला इन्व्हाइट केलं. त्या ठिकाणी आम्ही आमचे प्रत्येकाचे प्रश्न जे काय आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी नक्कीच चांगली उत्तरं त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित होती आणि ती आमची अपेक्षा आज पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही. बरोबर ना? आणि खूप छान वाटलं. सगळ्यांचे तुमच्या चॅनल थ्रू आभार मानतो की आज कुठेतरी आमच्या सारख्या तळागाळातल्या क्रिएटर्सला एकत्रित आणून त्यांनी आम्हाला बरेच मार्गदर्शन केलं. त्याबद्दल धन्यवाद. नेमके कोणते प्रश्न आपण ह्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे इन्फ्लुएन्स आहेत, क्रिएटर इन्फ्लुएन्स आहेत, तर त्यांचे नेमके प्रश्न कोणते असे होते की ते त्यांच्या तुम्ही समोर मांडले? नक्कीच. मुळात आधी पहिलं मी खरोखरच आभारी आहे कृष्णराज चलांचा, कारण ते येऊन आमका भेटले मालवणच्या क्रिएटरांका, म्हणजे पूर्ण सिंधुदुर्गाच्या क्रिएटरांका, आणि आमच्या काही प्रश्नांची उत्तर आमका दिली नाही. आणि आमका अशी उत्तरं मिळाली की आम्ही काही पर्यटनाबद्दल किंवा युट्यूबच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले होते, त्यांच्यानी समाधानकारक प्रत्येकाक उत्तरं दिलेली होती. कारण वयापेक्षा त्यांचा अनुभव खूप दांडगो होतो आमच्यापेक्षा, आणि त्यांच्यानी जे आमका उत्तरं दिले, म्हणजे जसं काय की पर्यटन स्थळ आपल्या पर्यटन फक्त 6-7 महिने चालतात, तर त्या वार्षिक कसा व्हायचा यावर पण त्यांनी बोलले की आम्ही प्रयत्न करू. आणि बरेचसे पालकमंत्र्यांच्या हस्ते पण बरेचसे प्रोजेक्ट येऊचे आहेत, नाव काय बोला ना, पण ते बोलले की या पुढील काळात पालकमंत्री, आणि कारण पालकमंत्री पण आपले भरपूर काम करतात सिंधुदुर्गसाठी. नक्कीच. आणि आपले आमदार तर असतच, आणि माजी मुख्यमंत्री राणे साहेब पण यांच्यानी पण जशी मेहनत घेतली तशी आता त्यांची मुलगी मेहनत घेतात. आणि आमका खात्री आहे की आज ना उद्या आपल्या सिंधुदुर्गाचं नाव जगात परत ठासान उभ्या राहू. आणि एका आता फक्त एक ब्रिजचा काम केल्याने आता आपले कृष्णराज महाडिक सर. आज कृष्णराज महाडिक यांच्याशी जो मीटअपचा जो कार्यक्रम संपन्न झाला, तर तो एक अचानक पद्धतीने झाला, त्याबद्दल काय सांगा? हा, मुळात कसं होतं की हा जो कार्यक्रम ची रूपरेषा आम्हाला 2 ते 3 दिवसा अगोदर कळली. संदीप दादा मेस्त्री जे कणकवलीचे आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ललित असेल, राकेश असेल, तर या दोन्ही आमच्या परम मित्र जे आता पक्षामध्ये कार्यरत आहेत. स्वतः ललित नगरसेवक आहे आपल्या मालवणमध्ये, राकेश देखील सक्रिय आहे या पक्षाच्या कार्यामध्ये. तर त्यांनी आम्हाला इन्व्हाइट करताना हेच सांगितलेलं की हा जो कार्यक्रम आहे हा कुठेही पक्षाचा कार्यक्रम नसून एक चांगला युट्यूबर म्हणजे कृष्णराज महाडिक सर हे तुमच्यासाठी येत आहेत. आणि तर मी कुठलाही विलंब न करता प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला जेवढ्यांना शक्य होईल त्यांना आम्ही संपर्क केला. अगदी 1 दिवस अगोदर किंवा सेम डेला देखील काही लोकांना इन्व्हिटेशन दिलं, आणि आमच्या विनंतीला मान देऊन हे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आले. मुळात आता जो सीझन चालू आहे हा पर्यटनाचा सीझन चालू आहे. बरेचसे पर्यटन व्यवसायामध्ये आहेत, काही लोक वेडिंग फोटोग्राफी आहे करतात, सिनेमॅटोग्राफर आहेत. तर त्या लोकांना लग्नाच्या ऑर्डर्स आहेत, तर त्यांना काही येता आलं नाही. पण ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य झालं ते या ठिकाणी उपस्थित राहिले, आणि फार कमी वेळामध्ये खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं मी म्हणेन. खूप सुंदरपणे छान पद्धतीने आपला आजचा मीटअपचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे. नक्कीच. आमच्या लोकनिर्जा डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून किंवा संपूर्ण सिंधुदुर्गातील क्रिएटर्सना खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद.